या एका उमेदवारासाठी सर्व पोलीस अंमलदारांना संध्याकाळचे 4 वाजेपर्यंत थांबावे लागले. हा अपात्र होता. नंतर त्याला पात्र केलं आणि त्याच्यासाठी सेपरेट एक डिटेल बनवून त्याचं पूर्ण ग्राउंड घेतलं. त्याला हे माहीत होतं आणि त्याने ते अपील केलं आणि लगेच त्याला पात्र करण्यात आले. नमस्कार मित्रांनो, स्ट्रगल फॉर खाकी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया कशा पद्धतीने चालू आहे ही सर्व स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक विद्यार्थी जो अपात्र झाला होता, ज्याला हाईटमध्ये कट केले होते, अपात्र केले होते, त्याने नंतर अपील केलं आणि त्याला पात्र ठरवण्यात आलं आणि त्याने जसं सांगितलं त्या पद्धतीने ग्राउंड घेण्यात आलं. म्हणजे त्याने सांगितलं की मी दुपारी नाही, म्हणजे 12च्या आसपास जे ग्राउंड होणार होतं त्याने ते नाकारलं आणि सांगितलं की मी 4च्या नंतर ग्राउंड देईल. आणि SP साहेबांनी ते ऐकलं आणि त्याच्यासाठी सेपरेट एक SP साहेबांनी एक डिटेल तयार करून त्याचं ग्राउंड घेतलं. तर हे कशा पद्धतीने घडलं तुम्हाला हे बघण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्की फायदा होईल. जर तुम्हाला अपात्र केलं असेल, तुम्ही कशा पद्धतीने स्टेप वापरायचे आहे ज्याने तुम्ही पात्र व्हाल. तर सुरुवातीला आपण बघूया की प्रक्रिया कशी चालू आहे. तर हा बघा, इथे एंट्री गेट आहे. इथे तुम्हाला लाईन लावावी लागते. सकाळी तुम्ही लवकर लाईन लावायची आहे. त्यानंतर इथून तुम्हाला एंट्री दिली जाते. इथे तुम्हाला तुमच्या आवेदन क्रमांकानुसार बसवले जाते आणि त्यानंतर एंट्री दिली जाते. ठीक आहे. हा तुमचा एंट्री गेट आहे. इथून तुम्हाला एंट्री मिळते आणि सुरुवातीलाच तिथे एक शूटिंग कॅमेरा आहे. तिथे तुमची सर्वांची एक शूटिंग काढली जाते आणि तिथून एंट्री केल्यानंतर आतमध्ये एक टेंट लावलेला आहे बघा, मंडप दिसेल तुम्हाला राईट साईडला. तिथे तुमची हाईट चेस्ट होते. त्यापूर्वी तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जातो आणि हाईट चेस्ट झाल्यानंतर तुम्हाला इकडे प्रभाव हॉलमध्ये पाठवले जाते. या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जातात, कागदपत्र पडताळणी केली जाते. एकूण 12 ते 13 टेबल लावलेले आहेत इथे. इथे सर्व डॉक्युमेंट झाल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप आहे. या ठिकाणी तुम्हाला चेस्ट नंबर मिळेल. तो चेस्ट नंबर घ्यायचा आणि तुमच्यासोबत एक डिटेल इन्चार्ज असेल, पोलीस अंमलदार असेल, जे तुम्हाला नंतर शेवटपर्यंत तुमच्यासोबत असेल, सर्व इव्हेंट करून घेईल. ते जे सांगतील ते सर्व इन्स्ट्रक्शन्स तुम्ही पाळायचे आहेत. आणि त्यानंतर बघा, पुढची स्टेप असेल तुमची, ती असेल डिटेल वाटप. या ठिकाणी तुम्हाला डिटेल नंबर दिला जाईल. तोच डिटेल नंबर शेवटपर्यंत तुमचा असेल. डिटेल नंबर मिळाल्यानंतर तुमची पुढची प्रोसेस असेल बायोमॅट्रिक. इथे तुमची बायोमॅट्रिक केली जाईल. त्यानंतर तुम्हाला एक QR कोड मिळेल किंवा ती एक चिप मिळेल. ती तुम्ही शेवटपर्यंत सांभाळून ठेवायचं आहे. त्यानंतरची प्रोसेस आहे बघा, इथे बॅग जमा करायची आहे. लेबल लावून तुमच्या सगळ्या बॅग ह्या सिस्टमॅटिक पद्धतीने लावल्या जाईल. अशी सिस्टीम कदाचितच तुम्हाला एखाद्या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी फक्त बॅग जमा करण्यासाठी 5 ते 6 पोलीस अंमलदार आहेत. त्यानंतर बघा, त्यानंतर या ठिकाणी उभे करून तुमची एक व्हिडिओ शूटिंग काढल्या जाईल आणि प्रत्येकाचा फोटो काढला जाईल. तर या ठिकाणी तुमच्या महत्त्वाच्या स्टेप्स संपतात आणि त्यानंतर लगेच तुम्हाला ग्राउंडसाठी रवाना केले जाते. ग्राउंडवर गेल्यानंतर तुमचे जे इव्हेंट सुरू होणार आहेत ते बघा, सुरुवातीलाच तुमचा 1600 मीटरचा इव्हेंट असेल. 1600 मीटरमध्ये जास्त घाईगडबड करायची नाही. तुम्ही जशी प्रॅक्टिस केलेली आहे तशीच तुम्हाला इथे रनिंग करायची आहे. मात्र ज्यावेळेस तुम्ही एंड होणार, तुमचं ज्यावेळेस चौथा राऊंड असेल, त्यावेळेस तुम्ही जी स्कॅनिंग मशीन असणार आहे त्याच्या 10 मीटर पुढे पळाले पाहिजे. कारण की होतं आधी की आपण कधीकधी मागेच थांबतो, त्यामुळे कधीकधी ते स्कॅन होत नाही, त्यामुळे मार्क कमी येऊ शकतात. एंडिंगला 10 मीटर जास्त तुम्ही पळाले पाहिजे. त्यानंतरचा तुमचा इव्हेंट असेल 100 मीटर. ठीक आहे. 100 मीटरमध्ये अशा पद्धतीने 3 विद्यार्थी एकाच वेळी सोडले जातात. या ठिकाणी ज्यावेळेस एंड होईल तुमचा, त्यावेळेस तुम्हाला थोडा 5 ते 6 मीटर एक्स्ट्रा तुम्ही पळाले पाहिजे. कारण कधीकधी मशीन स्कॅन करत नाही आणि मुलांना वाटते की आपलं 100 मीटर आता संपलं आणि ते मागेच थांबतात, त्यामुळे मार्क कमी येऊ शकतात.
त्यामुळे स्टार्टिंग पॉईंट पिकअप घ्यायचा आहे आणि एंडिंगला तुम्हाला 5 ते 6 मीटर जास्त पडायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर तुमचा इव्हेंट असेल गोळाफेक. या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3 चान्स दिले जातात. जो जास्त गोळा मार्काचा असेल ते तुम्ही काउंट करू शकता, ठीक आहे. आणि त्यानंतर बघा, हे 3 इव्हेंट झाल्यानंतर तुम्हाला CCTNS कक्षाकडे पाठवले जाते. तिथे तुम्हाला तुमचे मार्क सांगितले जाईल आणि तिथे तुमची सही घेतली जाईल आणि तुमचे जे चेस्ट नंबर आहेत ते तिथे जमा केले जाईल. अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस आहे. आणि जे दुरून येणारे विद्यार्थी आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीने इथे राहण्याची सुविधा केलेली आहे. पोलीस सबसिडी कॅन्टीन जे आहे त्याच्या शेजारीच राहण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्व काही व्यवस्थित आहे या ठिकाणी. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांना हाईटमध्ये अपात्र केले असतील, चेस्टमध्ये अपात्र केले असतील, त्यांनी कोणते स्टेप्स फॉलो करायचे आहेत. बघा, हा उमेदवार आहे जो अमरावती जिल्ह्यातील आहे. त्यांनी बुलढाणा जिल्हा येथे भरती मारली. सुरुवातीला त्याला हाईटमध्ये अपात्र करण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्टेप बाय स्टेप अपील केले. तिथे अपील प्रोसेस आहे, तुम्ही करू शकता. अपील केल्यानंतर त्यांची परत SP साहेबांनी, DYSP साहेबांनी, ॲडिशनल SP साहेबांनी सर्वांनी त्यांची हाईट परत एकदा चेक केली आणि नंतर त्याला पात्र केलं. कारण त्यांनी सांगितलं होतं की मी यापूर्वी TA ची भरती दिलेली आहे आणि मी त्यावेळेस क्वालिफाय होतो. एवढंच नाही तर त्यांना भरतीच्या सगळ्या प्रोसेस माहीत होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की मी दुपारी ग्राउंड करणार नाही, मला 4 वाजेच्या नंतर ग्राउंड करायचे आहे. आणि त्याच्यासाठी सेपरेट SP साहेबांनी एक नवीन डिटेल बनवली 51 नंबरची आणि त्याचं सेपरेट एकट्याचं ग्राउंड घेण्यात आलं संध्याकाळी 4 वाजता आणि त्याला चांगले मार्कसुद्धा मिळाले. यामुळे आपल्याला सर्वांना ही गोष्ट माहिती पाहिजे की आपण जर अपात्र असेल तर पात्र होण्यासाठी तुम्हाला अपील करावे लागेल. प्रत्येक ठिकाणी अपील प्रोसेस आहे, ठीक आहे. तर आजची जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. तसेच आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे स्ट्रगल फॉर खाकी या नावाने, त्याला जॉईन करा. आणि नवीन असणाऱ्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.